मित्रांनो, सर्वप्रथम आपल्यावर आपण आपले जे काही आपल्याबरोबर घडलेलं आहे, जे काही घडले ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय याच्यामध्ये कुठेही तफावत नाही आहे किंवा काही नाही आहे. जे माझ्याबरोबर जे घडले ते मी तुम्हाला सांगतोय. यामध्ये कुठं बनावट नाही आहे किंवा शब्द एखादा चुकीचा नाही आहे. जे आहे ते रिअल आहे. ठीक आहे. त्याबद्दल माझंही तुम्हाला हात जोडून विनंती आहे किंवा आपण जे काय जे सत्य आहे ते सत्यच. काय जसं की आपल्या स्मिताताई जे आता बाहेर आले त्यांचे हाल, त्यांना जे प्रसंग आला, त्यांच्यावर जे वाईट वेळ आली ते सांगतायत. त्याच पद्धतीने वैयक्तिक माझ्याही आयुष्यामध्ये तशी वेळ येऊन गेलेली आहे. तसं माझ्याबद्दल बी झालं आहे. काय झालं तर मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. काय झालं, काय खाल्लं आपण, कसं झालं, कोणी आलं, कोणी टायमिंगला कोण आलं गेलं नाही, हेही सांगितलं आहे. पण बोलण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या वेळेला कोणीही कुत्रं येत नाही. कोणीही आलं नाही आणि येणार पण नाही. अक्षरशः मी एकटी बाहेर, माझी बायको एकटी बाहेर पळत होती. टायमिंगला कोणीही आलं नाही. काय स्मिताताई, गाडी होती घरी, सगळं होतं, पैसा पाणी होता तिच्याकडं, पण गाडीवर तिला घेऊन जायला सुद्धा घाबरत होते लोकांना. असं वाटायचं की काही आम्हाला बी जे टाकतात का काय तिकडं युनिव्हर्सिटीमध्ये. गैरसमज होता त्यांचा अगदी आपल्या सख्ख्या माणसांचा सुद्धा. तर सख्य म्हणल्यावर तुम्ही ओळखून चला. सख्ख्या माणसांना पण वाटत होतं की आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये टाकतात का काय, ह्याला टाकले तसं. अक्षरशः आम्ही त्यांना पैसे मागितले नाहीत. आम्ही त्यांना मी नाही, तिने त्यांना पैसे मागितले नाहीत, काय नाहीत. फक्त त्यांनी फक्त गाडीवर, बाबा बस टू व्हीलरवर, आणि चल तुला जे कुठं जायचंय, वकिलाकडे जायचंय, कुठं इकडं जायचंय, तिकडं जायचंय, असं सुद्धा विचारलं नाही. एवढी ते क्रूर माणसं आहेत आपल्याकडे. इतके म्हणजे काय, माझा आणि त्यांचा काही पुराण काळातला जुना वादविद होता का काय मागच्या जन्माचा. सख्ख्या माणसांचा घरातल्या टायमिंगला ती कुत्री कोणी आपल्याकडे आली नाहीत. माझ्याकडे स्मिताताई सख्खी बरं का. तुमच्या तर मागं पळायला फक्त भाऊ वगैरे होता किंवा मुलगा लहान होता, पण माझ्यावर तर सगळे होते. आई बाप भाऊ सगळे होते. काय पण कोणी कुत्रं आलं नाही. लोक त्यांना वाटलं आम्हाला पण एवढं युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशनला पाठवतात का काय, आम्हाला पण उचलतात का काय, हा त्यांचा गैरसमज. काय पण वेळ राहत नसते. वेळ निघून गेली, सर्वांनी फायदा घेतला. एवढं मात्र खरं आहे ताई, आपल्याकडे पैसा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला दादा मामा काका ये बस उठ म्हणणार. तुमच्याकडे पैसा संपला ना, तुम्हाला कोणीही विचारत नाही. हो काय वैयक्तिक मला खूप अनुभव आला आहे वेळेला. उलट ज्या वेळेला मला त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये उचललं घेण्यासाठी, त्यावेळेला माझ्या अकाउंटला काही पैसे होते. तर ते पैसे एक जणाला काढायला सांगितले तिने ATMमधून. तर त्यातले तिने ज्याला काढायला सांगितले त्या माणसाने 5,000 रुपयाला चुना लावला. ॲक्च्युली खात्यावर 50-55 हजार रुपये होते जेव्हा उचललं. तर ते 5,000 रुपये सुद्धा त्याने खाल्ले तिथं. आणि हिला सांगितलं की अकाउंटवरती 50,000 रुपये आहेत. म्हणजे लोक बघा फायदा कसा घेतात. मी ऑलरेडी बाहेर आहे, मला उचलले तिकडं, मला नेले, घरी बाय माणूस नाही कोणी, आणि 1-2 जण खाली इथं सांगितलं इथं हिला ATMचं काही जमत नव्हतं. तर ATMमध्ये हिला सांगितलं की मी अकाउंटला 50,000 रुपये, 5,000 रुपयाचा घपला केला, 5,000 रुपये गायब केले. म्हणजे लोक फायदा किती घ्यायचा. जवळ बरोबर होतं तोवर तर घेतलाच, पण मी आतमध्ये असताना सुद्धा फायदा घेतला ह्यांनी. एक जण तर जोडीदार कार्यकर्ता पळूनच गेला गावी तिकडे नगर साईडला. त्याला असं वाटलं मला आता फोन करतात का काय, उचलतात का काय. आता 1-2घांनी तर फोनच उचलले नाहीत. काय एका कार्यकर्त्याची बायका पोरं गुंडाळून गेला नगरला निघून, जामखेडला.
त्याला युनिव्हर्सिटीमध्ये उचलतात काय? एवढे नीच लोक आहेत ना स्मिताताई, खूप खूप सांगायचे विचार नाही तुम्हाला. तुमचं जे मी काल हे 2-3 भाग बघितले ना, खूप म्हणजे सांगू शकत नाही मी काय झाले काय नाही. तुमच्यापेक्षा वाईट वेळ आमच्यावर येऊन गेली, पण मी आजपर्यंत कधी कुठं काढलं नाही. कुठे जाऊ द्या, कुठं हे करायचं, कुठं जाऊ द्या, त्या विषय सोडून टाळतो. पण ते तुम्ही जसं आता ते अक्षरशः डोळ्यात पाणी आलं ना तुमच्या, तेच मी सांगतोय आज की वेळेला माझ्याकडेही सुद्धा कोणीही फिरकलं नाही. मी 14-15 दिवस तिथे होतो, तर साधं येऊन विचारलं नाही की बाबा तुला जामीन होतोय का, झालं आहे का, काय पैसे कमी जास्त लागत आहेत का, 2 रुपये कुठे काय तुला लागतंय का. इतकी नीच लोक होते. घरातले सख्खे बरं का, रक्ताचे बाहेरचे भावकी बिवकी नाही, रक्ताचे सख्खे घरातले. विचार करा. उलट मी गेल्यावरच सगळ्यांनी आपापली भांडणं केली, हे केलं. म्हणजे असं काही विषय असतात, पण जे घडले ते विसरू शकत नाही ना आपण. टाळायचं झालं ह्या गोष्टीला 1-2 वर्ष होऊन गेले, पण ते तुम्ही आत्ता ते टाकलं ना, त्याच्यावरून मला वाईट वाटलं. म्हणलं आपण सुद्धा कुठंतरी आपलं काय चुकलं. तुम्ही सर्वांनी टायमिंगला दगाफटका केला. गोड वाटलं, बालाजीकडे पैसे होते, बालाजी घोडकेकडे पैसे आहे काय नाही. जामिनासाठी सुद्धा विचारलं नाही, काय झालं तुझं, होतंय का जामीन, काय नाही. अक्षरशः चालवायला माणूससुद्धा नव्हता. एकटं बाय माणूस दौंडला, पुण्याला, बारामतीला एकटे पळत होते वेळेला. कोणीही फिरकलं नाही हो ताई, कोणीही फिरकलं नाही. लय अवघड विषय ताई. त्यामुळं तुम्हीसुद्धा इथून पुढं थोडंसं हे राहा, जागृत राहा, कुठल्याही चुका घडू देऊ नका. जशा माझ्याकडून घडल्या तसं जे काही झाले असेल ते झाले असेल. आपला फ्लॅशबॅक. इथून पुढं आपल्याला नवीन आयुष्यामध्ये आपण नवीन काहीतरी प्रयत्न करतोय नवीन सुधारण्याचा. त्यात आता लोक थोडेसे ट्रोलिंग करणारे असतात, तुमच्या विरुद्ध व्हिडिओ काढणारे असतात, ब्लॉग काढणारे असतात. पाहिलेच नाही आता मीडियावर बघतो मी, यूट्यूबला कोणी काय बोलतं, कोणी ट्रोलिंग करतं, कोणी काय, त्याच्यावर लक्षच नाही द्यायचं. आता मी पण नाही देत. मला तर पण मध्ये 1-2 जणांनी व्हिडिओ बनवला होता, मी नाही विषय डिलीट करून टाकले, विषय सोडून दिला. ट्रोलिंग करू दे, उलट चांगले ट्रोलिंग केल्याने उलट आपलं नाव होतं चांगलं अजून जास्त. अजून तर ऑलरेडी ते नाव आहेच, पण अजून नाव होतं. त्यामुळं काही जास्त हे करायची गरज नाही आहे, हायपर होण्याची बी गरज नाही. चूज दिली परमेश्वराने, दान आपण देईल तो, तेवढं आपण करू शकतो, तेवढे आपल्या धमक आहे. कोणाच्यात काय कोणाला आपल्याला मागायला जायचं नाही. असो ताई, फक्त माझा एक अनुभव मी शेअर करतोय की तुमच्यावर तर आता हे एकच आहे, पण माझ्यावर तसे 2-3 विषय होऊन गेलेत. आत्ता ॲक्टिव्ह आहेत. काही खूप त्रास झाला आहे, त्यातून पैसा पाणी भरपूर गेला, 4-5 लाख रुपये गेले. सगळ्यांनी त्यामध्ये फायदा घेतला. जवळच्यांनीच घात केला, हे लक्षात घ्या ताई. माझ्या जवळच्यांनीच माझा घात केला, हे मला तुम्हाला सांगायचं की किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही ठेवायचं हे आपल्या पण ठरवायचं असतं. खूप अवघड आहे, भयंकर. प्रमाणापेक्षा लोकांनी आपण विश्वास टाकतो ना ज्या व्यक्तीवर, तीच व्यक्ती आपल्या विरोधात कांड करतात आणि तीच व्यक्ती टिप देतात. टिप देतात असतात. टिप म्हणतात त्याला, आपण काय म्हणतो, आपण टिप असते. ते टिप देतात आणि आपल्या विरोधात कांड करतात आणि आपली बदनामी करतात. आपलंच खाऊन पिऊन आपलेच ह्याच्यावरती, आणि आपलीच बदनामी करतात बाहेर. अशी सध्या परिस्थिती, असे अनुभव आमच्याकडे आलेले आहेत. आपल्याच विरोधात पुढे जबाब देणार, कुठं, युनिव्हर्सिटीला. त्यामुळं गद्दार हे आपलेच, दुसरं नाही कोणी, आपलेच गद्दार. आपल्याच लोकांना आपल्या खाचाखोना माहिती असतात, कुठे बसतो, काय करतो, ह्याच्याकडे किती पैसे येतात, ह्याला कोणाचे फोन येतात, ह्याचे कुठं काय चाललं आहे, कुठं काय करतो आहे, हे सगळं कोणाला असतं माहिती? जो आपल्याबरोबर असतो त्यालाच माहिती असतं. दुसरं कोणाला माहिती असतं? बाहेरच्यांना कोणालाच माहिती असतं तेव्हा.
काही संबंध नाही ना कोणाला. त्यामुळे जे काय असेल ते सुधारून मी तुम्हाला तर थोडीशी माहिती सांगणार आहे पुढची, इथून पुढची. तर असू द्या, पण आपलेच गद्दार नाही का? बरोबर, गद्दार कोण आहे? आपलेच, दुसरं कोणी नाही, आपलेच गद्दार. समजलं?